मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। अनेक जणांचे प्रचार देखील आता संपुष्टात आलेले आहेत आणि आता काही सोसायट्यांच्या ज्या कॉर्नर मीटिंग आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, त्याचबरोबर चहा मीटिंग जे आहेत त्या देखील आता सुरू झालेल्या आहेत। मुंबईतल्या शिवडी भागामध्ये आता आपण आहोत आणि शिवडी भागामध्ये पाहत असाल सर्वसामान्य शिवसैनिक आपला प्रचार जे आहे ते करत आहेत, वडापाव भजी खात आणि चहाचे एक घोट घेत। कारण शिवसेना ही ओळखली जाते सर्वसामान्य नागरिकांची। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना घडवली ती सर्वसामान्य कामगार वस्तीतल्या या शिवसैनिकांपासून, कार्यकर्त्यांपासून, आणि हे कार्यकर्ते फक्त वडापाव खाऊन संपूर्ण दिवसभर आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना आपल्याला आजही करताना पाहायला मिळतं। आपल्या सोबत आहेत सचिन पडवळ, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्यांचा प्रचार करत असताना आपल्या कार्यकर्त्यांसोबत हे चहा आणि वडापावचा देखील आस्वाद घेत आहेत आणि प्रचार देखील सोबत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत सचिन पडवळ, आपण त्यांची बोलूया। सचिनजी, काय सांगाल, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा निवडणुकीचा प्रचार करायचे त्यावेळेला शिवसैनिकांसोबत वडापाव आणि चहा असायचा, आजही शिवसैनिकांसोबत वडापाव आणि चहा आपल्याला पाहायला मिळतोय? नक्कीच निवडणुकींमध्ये आम्ही मुद्दामून ज्या ज्या ठिकाणी नाक्यावर जमतो त्या ठिकाणी दिवसभर प्रचार करून सर्वजण दमलेले असतात। अशा वेळेला आम्ही दुपारी किंवा संध्याकाळी वडापाव खाऊन त्या ठिकाणी आम्ही चहा करून एकत्र चर्चा करत असतो आणि पुढची निवडणुकीची रणनीती कशी असावी, पुढच्या 5 दिवसामध्ये आता नेमका कशा तऱ्हेने प्रचार करायचा, ह्यावर आमचं विचारमंथन असतं आणि विचारमंथन करून आम्ही प्रचाराला निघत असतो। आजही शिवसेना, आपण पाहतो 2025 साल आहे, महापालिका निवडणूक होतं, आजही शिवसेना सर्वसामान्य नागरिकांशी जोडताना, मतदारांशी जोडताना वडापाव आणि चहा यांच्या माध्यमातून जोडला जातोय। 100% वडापाव हे शिवसेनेने मुंबईमध्ये आणला, वडापावचे स्टॉल देखील शिवसेनेने आणले आणि आजही मगाशी पण आमचा विचार झाला की भूक लागल्यावर जर काय लक्षात येतं तो वडापाव, आणि वडापाव गरमागरम ज्या वेळेला एखादा सुगंध येतो तेव्हा वडापाव खाल्ल्याशिवाय राहत नाही। तुमचा प्रचार सगळा संपलेला आहे, किती आत्मविश्वास आहे की एक नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही सर्वसामान्य मतदारांशी जोडले जाणार या वडापावच्या माध्यमातून, किंवा तुम्हाला विजयाची किती आशा आहे? 100% माझ्या वॉर्डमध्ये मी 2 प्रचार फेऱ्या पूर्ण केलेल्या आहेत। एक प्रचार फेरी डोर टू डोर केली आणि दुसरी प्रचार फेरी प्रमुख रस्त्यावरून केली। आता उरलेल्या 3-4 दिवसामध्ये ज्या काही विभागवाई बैठका असतात त्या बैठका, त्याचप्रमाणे पथनाट्य आणि चौकसभा याद्वारे प्रचार करणार आहे। आणि मी ज्या तऱ्हेने फिरलो आहे, ज्या तऱ्हेने रहिवाशांची डोर टू डोर फिरताना फेस रीडिंग घेतली आहे, अशा तऱ्हेने एवढंच लक्षात आलं आहे की प्रभाग क्रमांक 206 मध्ये संपूर्ण जनता उत्स्फूर्तपणे मतदान करणार आहे मशालीवरती आणि प्रचंड असा विजय, म्हणजे न भूतो न भविष्यती। प्रभाग क्रमांक 206 मध्ये आजपर्यंत कधीच एवढं मतदाक्य मिळालं नव्हतं, त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य यावेळी निश्चित मिळेल। सचिन पडवळ यांना विजयाचा पूर्ण आत्मविश्वास जो आहे तो असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत इतरही त्यांचे सहकारी, विशेषतः मनसेचे जे कार्यकर्ते, पदाधिकारी ते त्यांच्यासोबत आहेत। पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, युती झालेली आहे आणि आता प्रचारामध्ये कार्यकर्ते देखील सोबत दिसत आहेत। सर्वत्र जास्तीत जास्त कार्यकर्ते आपल्या या प्रभागात 206 मध्ये, म्हणजे शिवडी विधानसभेमध्ये मनसेचे सर्व कार्यकर्ते स्वतः पायाला भिंगरे लागले पळत आहेत। काल परवा दिवशी नांदगावकर साहेब स्वतः परवा दिवशी सचिन भाऊच्या प्रचाराला होते, स्वतः 2 बिल्डिंग चढल्यात, सर्व मतदारांना आव्हान केलं की हा माझा उमेदवार आहे, ठाकरेंचा उमेदवार आहे आणि कसल्याही परिस्थितीत जिंकून आलं पाहिजे। इतरही काही कार्यकर्ते त्यांच्याशी बोला, काय प्रतिक्रिया तुमची आता? प्रतिक्रिया तर ऍक्च्युली खऱ्या अर्थाने सांगू, माजी नगरसेवक काय असतो ना, आमच्या वॉर्डाने कधी ठरवलंच नव्हता। माजी नगरसेवक 2022 मध्ये 8 फेब्रुवारीला या मुंबई महानगरपालिकेमध्ये बरखास्त झाल्यानंतर आहे ना, 2022 मध्ये महानगरपालिका बरखास्त झाली, पण आमच्या वॉर्डामध्ये कधीच कळलं नाही हो की आमच्याकडे नगरसेवक नाही म्हणून। अरे ह्यांच्यावरती ना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आहे, गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आहे, सन्माननीय राजसाहेबांचा आशीर्वाद आहे, सन्माननीय नांदगावकर साहेबांनी काय सांगितलं माहिती आहे ना, जादूगर शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आशीर्वाद त्यांच्या बरोबर आहे आणि जनतेचा ना गोरगरिबांचा आशीर्वाद आहे। आणि त्या व्यक्तीने खरोखर काम केलं। अहो ज्यांनी यांना नाही निवडून देणार पापच लागणार आहे। अरे खऱ्या अर्थाने ना खरोखर पाप लागणार आहे। अरे माजी नगरसेवक, अरे बापरे बाप, आपल्या या वार्डामध्ये कधी असं वाटलंच नाही की माजी नगरचं आहेत म्हणून। आहेत लोक आलेत, त्यांना काय घेणं देणं नाही, बॅट बॉल घेऊन येतात आणि काही घेऊन येतात। आम्ही त्यांना ना आणि ना म्हणतोय, नाना गो बैक, नाना गो बैक। आणि ना मागच्यात ते म्हणतायत ना की मी येतोय निवडून, अरे कोणीही येतात निवडून। अरे सचिन भाऊनी केलंय का मग नागरी समस्याचा नूतन जो व्यक्ती आहे ना सचिन भाऊ पडवळ, खऱ्या अर्थाने आज मनसैनिक आणि शिवसैनिक आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांचे लोक आहेत ना, आणि पक्षी सोडावं, खऱ्या अर्थाने जनता भाऊ बरोबर आहे। आणि भाऊ म्हणजे भाऊ, सचिन भाऊ पडवळ क्रमांक 4 ची बटन
सचिन भाऊ पडवळ जनताला आतुरतेने वाट पाहते, तिथेच दाबायचंय आणि दाबणारच. खऱ्या अर्थाने ना बोलायचा उद्देश मात्र काय माहिती आहे का, त्यांचे वडील ना स्वतः आहेत ना, त्या कोविडच्या काळामध्ये दुर्दैवी त्यांचं हे झाल्यानंतर मग ते खचित नाही गेले आमच्या वाड्यासाठी ना, ते ना त्यांनी आपला जीव दिलाय आणि दाखवलंय. डॉक्टरांची टीम उभी केली आहे हो, आणि ईस्टमधून ना पासून सगळ्यांच्यासाठी उभी केलेली आहे. सचिन भाऊ पडवळ एक योग्य निवड. सचिन पडवळ, सचिन पडवळ, सचिन पडवळ. त्यांना दिसून येतं आणि हे सर्व कडवट शिवसैनिक जे आहेत ते सचिन पडवळ यांच्या सोबत आहेत आणि ते सर्व कडवट शिवसैनिक एक साधा वडापाव आणि चहा यांच्यावरती संपूर्ण प्रचार मोहिमेमध्ये सचिन पडवळ यांच्यासोबत आपल्याला संपूर्ण प्रचार करताना पाहायला मिळतात. आणि हीच खरी शिवसैनिकांची ओळख आहे आणि त्याचमुळे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पूर्ण आत्मविश्वास आहे ही महापालिका निवडणूक जिंकण्याचा. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.